नमस्कार. SBIR सिटी नांदेड ग्रामीण स्वयंरोजगार व प्रशिक्षण संस्था नांदेड यामार्फत मौजे सोमठाणा येथे चालू असलेल्या शेळीपालन प्रशिक्षणाचा एक भाग मागील काही दिवसापासून 31 तारखेपासून आपल्याकडे 31 जुलैपासून आपल्याकडे चालू असलेलं शेळीपालन प्रशिक्षण, त्याच्यामधूनच आपण आज कोलंबी या ठिकाणी माधव गोट फार्मवरती आलेलो आहोत. या ठिकाणी आपण प्रत्यक्षामध्ये पाहणार आहोत की शेळीची निवड करताना कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे. कारण जर आपण शेळीपालनाला सुरुवात करतोय आणि जर आपली शेळीची निवड जर चुकली तर आपण त्याच्यामध्ये 100% अयशस्वी होणार. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला निवड चुकायला नको आहे. आता शेळी आपण नॉर्मली असं बघितलं तर दिसायला ती मापाला उंच लांबट शेळी असायला हवी. त्याच्यानंतर शेळीचे दात हे 8 दात असतात. याच्यामध्ये 2 दात, 4 दात, 6. पहिल्यांदा काय होतं, दुधाचे 8 दात असतात, ते मधले 2 दात पडल्यानंतर ते उठून येतात. त्याच्यानंतर दोन्ही बाजूचा एक एक म्हणजे दुसरी जोडी, अशा प्रत्येक 2-2 जोड्या पडल्यानंतर परत दात येतात. याच्यामध्ये आपण 2 दात जर असेल तर ती 18 महिने ते 24 महिने म्हणजे 1.5 ते 2 वर्ष वय. त्याच्यानंतर 4 दात झाली तर 24 महिने ते 36 महिने 3 वर्षापर्यंत. 6 दात आणि 8 दात असं आपण त्याचं वयामध्ये कॅल्क्युलेशन करतो. तर आपल्याला शेळीची निवड करत असताना शक्यतो 2 दात किंवा 4 दात शेळी निवडा. 2 दात म्हणजे पहिल्या वेताची असेल, कदाचित एखादी लवकर गाभण राहिली तर 2 दात होईपर्यंत वेते सुद्धा. जास्तीत जास्त प्रमाणात 2 दात शेळी असलेल्या पहिल्या वेताच्या गाभण असतात. त्यासाठी आपल्याला पहिल्या वेताची किंवा दुसऱ्या वेताची शेळी निवडायची. 2 दात किंवा 4 दात असलेली शेळी निवडा. त्याच्यानंतर आपल्याकडे काही शेळ्यांना शिंग नसतात, उस्मानाबादीमध्ये सुद्धा, तर काही शेळ्यांना शिंग असतात. शिंगावरून पण आपण त्याची निवड करताना हे बघा, जे यंग जनरेशन जे जवान म्हणू आपल्याला 2 दात 4 दात असलेल्या अशा कमी वयातल्या जनावरांच्या शिंगावर कुठल्याही प्रकारचे खवले नसतात, शिंग एकदम नेहाळ असतात. पण याच्यामध्ये आपण बाजारामध्ये का फसल्या जातो तर व्यापारी लोक याला घासून साफ करून कलर देऊन आणतात. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाही. मग तेव्हा आपल्याला कुठं बघावं लागेल की दातावरून ते ओळखावं लागेल की 2 दात आहे का 4 दात आहे, याचं वय किती, आपण त्याचा अंदाज त्या ठिकाणाहून लावतो. त्याच्यानंतर शेळीमध्ये हे पाय, हे बघा असे खूर, पायाचे हे जे खूर आहेत या खुराकडे आपल्याला लक्ष करायचं आहे. जास्त वय झालेल्या जनावरांचे खूर जे आहेत ते वाकडे होतात. मग त्यांना चालायला चिखलामध्ये बाहेर आपण चारायला जर नेलो तर त्रास होतो शेळ्यांना फिरायला. त्यासाठी आपल्याला खुराची सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल की खूर कसे आहेत. त्याच्यानंतर मेन महत्त्वाचा मुद्दा आहे शेळीची कास. शेळी गाभण आहे का पिल्लाची आहे ही आपण शेळी घेत असताना पिल्लं सोबत आहेत का, तर सोबत असलेली पिल्लं त्या शेळीला बाजारामध्ये आपण मोकळे सोडून पाजायला पाहिजे. कारण काय वेळा काय होतं की व्यापारी लोक एक पिल्लू असलेल्या शेळीला दुसरं पिल्लू जोडून देतात आपल्याला, तर त्यावेळेस ते तिथं पाजून दाखवत नाहीत पिल्लं. मग काय होतं की आपण घरी आणल्यानंतर शेळी एकाच पिल्लाला पिऊ देते आणि एकाला पिऊ देत नाही. मग त्यातलं एक पिल्लू आहे हळूहळू ते खराब व्हायला चालू होतं, म्हणजे त्याला पोटभर दूध भेटत नाही आणि एक सुदृढ होतं. त्यासाठी बाजारामध्ये जर पिल्लाची जर आपण शेळी घेत असू तर त्यावेळेस त्या दोन्ही पिल्लं त्या शेळीजवळ मोकळे सोडून पाजायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे सड आहेत, या सडाला जर पूर्वीच्या गोठ्यामध्ये जिथे शेळी होती तिथं जर काही घाण झालेली, त्याच्यापासून जर याच्यामध्ये मस्टायटिस, आपण त्याला कासेचा दाह, दगडी म्हणतो, तो जर आजार असेल त्या ठिकाणी आपल्याला दूध पिळून बघायचं आहे की दूध पिळल्यानंतर दूध व्यवस्थित येतं का, दोन्ही सडाला दूध व्यवस्थित येतं का, दोन्ही सडाची लांबी किंवा त्याचा आकार सडाचा सारखाच आहे का, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. अशा प्रकारे आपण शेळीची निवड करताना ह्या मोजक्या काही गोष्टी बघून शेळीची निवड करायची आहे. शक्यतो 2 दात किंवा 4 दात शेळी निवडा. होईल तेवढं शक्यतो एखाद्या फार्मवरून शेळ्या घ्या तुम्ही, कारण बाजारातून शेळ्या घेऊन फसवणूक जास्त प्रमाणात होते. त्यासाठी बाजारातून शेळ्या न घेता एखाद्या फार्मवरून आपण शेळी घेतलेली अतिशय योग्य राहील. धन्यवाद.